डॉक्टर बनणं हे तिचं स्वप्न होतं आणि तिला डॉक्टर बनवणं ही तिच्या वडिलांची महत्वाकांक्षा. पहिल्या प्रयत्नात अपयश आलं म्हणून राक्षसी महत्वाकांक्षा बाळगून असणारा बाप भडकला आणि या महत्वाकांक्षी राक्षसानं एका हुशार मुलीचा मात्र जीव घेतला. ही बातमी पाहणाऱ्या प्रत्येक पालकाला आणि त्यांच्या काळजाच्या तुकड्यांना अंतर्मुख करायला लावणारी ही घटना आहे सांगलीतली. नेमकं काय घडलं आणि ज्यामुळे तुम्ही पालक आहात, पाल्यांचे मालक नव्हे, हे सांगणारा हा रिपोर्ट. सांगलीच्या आटपाडीतील साधना भोसले आज या जगात नाही. डॉक्टर होण्याची प्रचंड इच्छा असलेली साधना नीट परीक्षेत अपेक्षित मार्क मिळवू शकली नाही. यावरून वडिलांशी वाद झाला. वडिलांनी साधनाला बेदम मारहाण केली आणि दुर्दैवानं या मारहाणीत तिचा मृत्यू झाला. साधना ही मुळात हुशार मुलगी होती. त्यातच वडील देखील शिक्षक होते. 10वीला साधनाला 95% मार्क मिळवत प्रथम येण्याचा मान मिळवला होता. त्यामुळे तिचं डॉक्टर होण्याचं स्वप्न होतं आणि म्हणूनच तिनं नीटचा अभ्यास सुरू केला. पण नीटच्या सराव चाचणी परीक्षेत साधनाला कमी गुण मिळाले. 20 जूनच्या रात्री वडील धोंडीराम भोसलेंनी साधनाला याचा जाब विचारला आणि त्यानंतर पुढे जे घडलं ते धक्कादायक होतं. वडिलांनी जाब विचारता साधनाने त्यांना उलट उत्तर दिलं. पप्पा, तुम्हाला तरी कुठे जास्त मार्क पडले होते? तुम्ही तरी कुठे कलेक्टर झालात? साधनाच्या या उत्तरानं वडिलांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी तिला कुंट्यानं मारहाण केली. ही मारहाण इतकी जबर होती की ती बेशुद्ध पडली. दुसऱ्या दिवशी सकाळी साधनाला आधी आटपाडी आणि मग सांगलीला उपचारासाठी नेण्यात आलं. मात्र तोपर्यंत खूपच उशीर झाला होता. अशा कृत्यानं आज पूर्ण आमचा पश्चिम महाराष्ट्रच नाही तर पूर्ण महाराष्ट्र आदळून गेला आहे. बाप नावाला काळीमा फासणारी ही घटना आहे. आज पालकांना माझं एवढंच सांगणं आहे की आपल्या मुलामधले गुण ओळखा. त्याच्यामध्ये त्याच्याबरोबर तुम्ही मित्रतेनं त्याची काय भावना आहे, त्याला काय शिकायचं आहे, त्याला भविष्यात काय करायचं आहे, ह्या गोष्टी त्याच्याकडून जाणून घ्या. संपूर्ण गावावर एक शोककळा पसरलेली आहे. अशी घटना कुठेही घडू नये अशी म्हणजे मला वैयक्तिक असं वाटतं की पालकांनी मुलावरती शिक्षणाचा किंवा अभ्यासाचा जास्तीत जास्त दबाव आणू नये. त्यांना त्यांच्या कलेनुसार, बुद्धीनुसार त्या शिक्षणाचा त्यांना उपयोग करता यावा. दबाव आणू नये असं वाटतं मला. साधनाच्या शरीराला गंभीर इजा झाल्याचं शवविच्छेदन अहवालातून नमूद करण्यात आलंय. या प्रकरणी संशयित धोंडीराम भोसलेला पोलिसांनी अटक केली आहे. कॉलेजमधील टेस्टमध्ये कमी मार्क पडल्याच्या कारणावरून जात्याच्या खुंट्याने मारहाण केली. मारहाण दरम्यान ते आजारी पडले. तेव्हा तिला आटपाडी येथील सुविधा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. त्यावेळी उपचारच इथे होत नसल्याने तिला सांगली येथे उषकड हॉस्पिटलमध्ये रेफर केले. तिथे उपचार चालू असताना सकाळी 10 वाजता मयत झाली. त्यानंतर तिचा मयताचं कारण हे मल्टिपल इंजुरी शरीरावर असल्यामुळे पोस्टमॉर्टम करण्यात आले आहे. त्यानुसार आरोपीवर भारतीय न्यायसंहिता कलम 103(1) सह जीवन ज्येष्ठ ॲक्ट 75 प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करून आरोपीस मान्य न्यायालयात हजर केले आहे. आरोपीची दिनांक 24/6/2025 पर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे. सांगलीतल्या या धक्कादायक घटनेची राज्यभरात चर्चा आहे. आज स्पर्धेच्या युगात मुलांवर असलेलं अपेक्षांचं ओझं खूप मोठं आहे. याच अपेक्षांमुळे कधीकधी पालक अतिरेक करतात आणि त्याचा ताण ही लहान मुलं घेतात. अशा पालकाकडून ती जर गेली असेल तर याचा अर्थ वडिलांना रागावर नियंत्रण ठेवता येत नाही आणि हा अँगर मॅनेजमेंटचा भाग आहे. अँगर मॅनेजमेंट जर वडिलांना किंवा पालकांना किंवा कुठल्याच व्यक्तीला करता येत नसेल तर एखादी व्यक्ती ही हकनाक बळी जाते. त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होईल असं वर्तन पालकांनी करायला नाही पाहिजे. न्यूनगंड निर्माण झाला तर ते डिप्रेशनकडे घेऊन जातं, अँझायटीकडे घेऊन जातं, म्हणजे काळजी विकृती आणि निराशा विकृतीकडे घेऊन जातं
आणि जर असं तिकडे जर ते घेऊन गेलं तर ती मुलं ही आयुष्यामध्ये यशस्वी होत नाहीत. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांचा कल ओळखून अपेक्षांचं ओझं न लादता त्यांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. कुलदीप मानेसह विजय केसरकर, ABP माझा, सांगली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.